समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील संत सावतामाळी पुण्यतिथीच्या निमित्ताने माळी समाज बांधवांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या माध्यमातून भजन कीर्तनाचा निनाद होण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर अन्नदान करण्यात आले। यामध्ये वडूज येथे हरिभक्त पारायण वैजंत महाराज सातारकर यांचं कीर्तन आणि सातेवाडी येथील भजनी मंडळाचं सुश्राव्य भजने झाली। हरिभक्त पारायण कैवल्य राशी महाराज सातारकर, हरिभक्त पारायण गायत्री महाराज सातारकर, गायक हरिभक्त पारायण साईराज महाराज, हरिभक्त पारायण हरिओम महाराज, विठ्ठल रुक्मिणी वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी गायनाची, शुभम महाराज यांनी पकवाज वादनाची साथ दिली। वाकेश्वर येथे हरिभक्त पारायण विलास महाराज फडतरे यांचं कीर्तन आणि गावातील विठ्ठल प्रासदिक भजनी मंडळाचं सुश्राव्य भजने झाली। याशिवाय जायगाव येथे प्रसिद्ध कलर कॉन्ट्रॅक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते विकास शेठ राऊत यांच्या निवासस्थानी भजन महाप्रसाद वाटप करण्यात आले। वाकेश्वर येथे फार पूर्वी दिवंगत वारकरी भिकू बाबू राऊत यांनी साध्या पद्धतीने पुण्यतिथी साजरी करण्यास सुरुवात केली। त्यानंतर समाज बांधवांनी दिवसेंदिवस पुण्यतिथी उत्सवास व्यापक स्वरूप आणलं। आज स्वर्गवासी भिकू राऊत यांचे नातू सुनील साहेबराव राऊत आणि सहकाऱ्यांनी अन्नदान केले। कार्यक्रमानंतर अन्नदाते तसेच कीर्तनकार हरिभक्त पारायण फडतरे, मृदुंगवाणी नंदकुमार फडतरे तसेच भजनी मंडळाचे प्रतिनिधी किरण यांचा सत्कार करण्यात आला। तुमच्या सगळ्यांची इच्छा वासना पूर्ण करतो। तुमची कोणती इच्छा आमच्या शिल्लक राहू दे नाही, पण आपण तरी तिची एकनिष्ठ भक्ती कधी करत नाही। तो भगवान पांडुरंग परमात्मा तुमच्या मागे पुढे वळून तो सगळ्याचं निवारण करतो। मला तुम्हाला एक उदाहरण देते। एका जगद्गुरु तुकोबराय काय जगद्गुरु तुकोबराय यांच्या अंगावर एका बाईने उकळतं पाणी होतं। काय होतं? उकळतं पाणी होतं। काय तुकोबरायांची अवस्था जळे माझी महाराज माझ्या तुकोबरायांचा तो जळणारा केला असता भगवान पांडुरंग परमात्म्याने शांत केला। तो भगवान पांडुरंग परमात्मा तुमच्या मागे पुढे परत तुमचे प्रत्येक संकटाचं निवारण करतो। तो योगक्षेमाचं निवारण करतो। तुमच्यावरती प्रत्येक संकट तो जाणतो, जाणून त्याचं निवारण करतो। योगक्षेमकांची सारी झाडा भारी वाटता विकारी दरोडिया। आणि एवढं सगळं होऊन सुद्धा काय एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही देवावरती विश्वास ठेवा। हे आपल्या महाराष्ट्रात दुर्दैव म्हणावं लागेल। देवावरती एवढं सगळं काही करतो पण आपण भगवानावरती विश्वास ठेवत नाही। तुकाराम महाराज स्वतः म्हणतात काय देवाला भक्त आवडतात, भक्तांना सुद्धा देव आवडतो, परंतु भक्त कसा आहे विश्वास ठेवून त्या देवावर तेच मार्ग बाबाचा शेवटचा आपला विश्वास नाही। महाराज बराच वेळ झाला तुमचे बसून बसून पाय तुला तुमचा फार काही वेळ घेणार नाही। गोमातेची सेवा करा, माझ्या संत मायबापांची सेवा करा। आज संत सावता महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त कोणातरी कीर्तन सुरू माझ्यासारख्या पामराकडे आले। माझं खरंच पुन्हा एकदा माझं परमभाग्य झालं। इथून पुढे अशीच सेवा माझ्यासारख्या पामराकडे प्रत्येक वेळी द्यावी। त्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागला तरी चालेल, घेईन मी जन्म यासाठी देवा। प्रत्येक जन्मोजन्मी तुझी सेवा मला घडावी अशी इच्छा संत सावता महाराजांची मी समर्पित करते। झालेली सेवा माझ्या आई वडील यांच्यासाठी समर्पित करते। माझे माझी महाराष्ट्र यांच्या चरणी समर्पित करते। पंढरपूरचे पांडुरंगाच्या समर्पित करते। गेलेल्या काळावर येतात कदाचित माझ्या मम्मीने साहेब तो वाईट केला असेल, तुमचं मन दुखवलं गेलं असेल, तुमची मुलगी माफ करा। ज्यांना एक येते दुसरी मुली माफ करा, ज्यांना दोन येते तिसरी मुली माफ करा, ज्यांना एक येते ती प्रॉपर्टी माफ करा। करणार ना? करणार का? महाराज पुन्हा भगवंताच्या समर्पित करते आणि माझ्या सगळ्या पूर्ण विराम न देता स्मरण ज्ञानेश्वर नंदिता वडिलांचं परशुराम आणि या
नंदिता आणि परशुराम या दोघांच्या पोटी जे रत्न झाले ते सावतोबा म्हणून धन्य ते अरण रत्नाची ती खान जन्मला निदान सावता तो. अशा घराण्यामध्ये जन्म घेतला गेला आणि त्या जन्मलेल्या घराण्याची आपली धन्य माता पिता तयाच्या सावतो बाबाच्या कुळात जन्म आले. त्यांच्या आई वडील नंदिता आणि परशुराम यांचं कुळ घाण झालं गेलं म्हणून या भागामध्ये मी घेतलेल्या शिवाय रामकृष्ण हरी मौली वाटकचोर गाव बोलतोय, तालुका खटाव, जिल्हा सातारा. श्री संत सावतामाळी पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला वाटकचोर भजन मंडळ तसेच समाज माळी समाज यांच्यातर्फे कीर्तन हब फडतरे विलास महाराज फडतरे यांचे कीर्तन संपन्न झाले. तसेच आमच्या समाजातील जुन्या काळातील भिकूबा बुराव यांनी ही प्रथा 1968 ते 69 दरम्यान चालू केली. घरगुती छोटासा कार्यक्रम करत होते. पावकीतील 1-2 माणसांना बोलून ते खिरीचे नियोजन करून ते कार्यक्रम करत होते. नंतर काही दिवसानंतर असाच हा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात झाला. तसेच सावतामाळी मंदिराची स्थापना करण्यात आली आणि पुढील कार्यक्रम दरवर्षी नियमितपणे चालू असतोय. तसेच महत्वाचे सांगायचे असे की त्यांचे नातू सुनील साहेबराव राव यांनी प्रथमच आम्हाला जेवणाचे अन्नदान केलेले आहे या कार्यक्रमाला. तरी त्यांचे संत सावतामाळी मंडळ वाटकचोर यांच्यातर्फे आभारी आहे. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम आणि सूरज भांडवलकर, वडूज, वाकेश्वर. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.